राजवीर मनवाला शोधतोयस का? हो. नाही काय उपयोग नाही पण का? कारण मनवा घरात नाहीये. कुठे गेले? तो सुबुअण्णा का कोण त्याचा फोन आला होता म्हणून दोघी विसर्जनाला गेले. अरे वा, साडी आहे वाटतं. मनवासाठी आणलीस? वा वा, तू इतकं सगळं करतोस मनवासाठी, पण नशिबात नाही रे तिच्या. आता नशिबात नसेल तर कोण काय करणार ना. पण तुला खरं सांगू, साधना वहिनी या घरात आल्यापासून ना खूप गडबड चालली आहे. अरे फोन करून काय उपयोग नाही राजवीर. त्या मिरवणुकीच्या गोंधळात अजिबात ऐकू विचारलंय मी. नाही, मी सहज बोललो तुला. तू कर ना, तुला काय करायचं ते कर, असं काय नाही. कर कर. मी बोललो तर तुला कदाचित राग येईल, पण तरी बोलतो. आत्ता कुठे तुमच्या दोघातलं भांडण मिटत होत, पण बघ साधना वहिनी परत घरात आल्यापासून वादावाद पुन्हा सुरू झाली तुमची. तिच्यामुळे कुणाचं काही चांगलं होऊच शकत नाही असं माझं म्हणणं आहे. खरं तर मनवानी घराबाहेर पडताना तुला कळवायला हवं होतं, पण साधना वहिनीने तिला फूस लावली. येईल थोड्या वेळात, येईल, काळजी करू नको, येईल. हो म्हटले ना मी तुला. आता तुझी आई परमिशन देत नाही त्याला मी काय करू? मी येऊ तुझ्या घरी आईला विचारायला. यो काकू, तुमच्या मुलीला माझ्याबरोबर 10 दिवस गोव्याला पाठवता का पिकनिकला? काय मी फोनवर बोलतोय ना. सॉरी सॉरी. काय अहो हॅलो. नाही नाही, मी यश नाही, यशचा बाबा बोलतोय. यश थोड्या वेळाने कॉल करेल, चालेल? थँक्यू थँक्यू. याला शुद्ध फालतूपणा म्हणतात. तर काय थोडस फ्रीडम वगैरे आहे की नाही? फ्रीडम आहे ना, म्हणूनच हे चाळी चालले तुझे. तू काय गोव्याला चाललायस? हा, थोडासा ब्रेक. तू मूर्ख आहेस का? अरे इथे घरात काय चाललंय लक्ष आहे का तुझं? माझं लक्ष आहेच की. का काय झालं काय? गेल्या काही दिवसात आपण जे जे काही ठरवलंय ते व्यवस्थित होत आहे, म्हणून आपण शांत नाही बसू शकत. ही स्थिती अजून चिघळायला हवी. आता बघ थोड्या वेळात आपल्या घरात जोरदार भांडण होणार आहे. कोणाचं? कोणाचं म्हणजे राजवीर आणि मनवाचं. मनवा आणि राजवीर? का काय काय झालं काय? हे काय झालंय की मनवा साधना बहिणी सोबत विसर्जनाला गेली. तिने मला सांगितलं होतं निरोप द्यायला, पण मी तो राजवीरला अशा पद्धतीने दिलाय की राजवीर जाम खवळलाय आणि तिला फोन करतोय तर ती फोनही उचलत नाहीये. वा 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 वा, म्हणजे असं काहीतरी मोठं होणार आहे. मग मला तर वाटतंय आज राजवीर साधना वहिनी आल्यावर तिला घरातच घेणार नाही. नाही नाही, मला नाही त्याचं वाटत. कारण ती मनवा आहे ना, ती राजवीरला बरोबर पुरून उरते. नाही नाही, काहीही झालं ना तरी आज राजवीर मोठा वाद घालणारच. ठीक आहे, पण मग आपण काय करायचं? नुसतं बघत बसायचं? बघत कशाला बसायचं? आपल्याला संधी मिळाली तर आपणही करूच की काहीतरी. फक्त आज मनवा लवकर वेळेत घरी यायला नको. काय रे, आज लवकर आलास का? मी सुद्धा आत्ताच आले. देवळात गेले होते ना.
माझ्यावरचा राग अजून गेला नाही ना तुझा? बोल ना रे राजवीर, असं किती दिवस राग ठेवणार आहेस तू? काय उपयोग आहे आता त्याचा? म्हणजे काय नाही. राजवीर, आता तुला कसं सांगू? साधनावरचा मनातला राग तू जोवर काढत नाहीयेस ना तोवर माई, फक्त मनवांचा आठवता म्हणून त्या बाईला या घरात ठेवलंय मी. माझी अजिबात इच्छा नव्हती, तुला माहिती. पण तरी त्या मनाला येईल तसंच वागताय. काय झालं? माई, आता इतक्या दिवसांनी त्या घरात परत आल्या आहे तर त्यांची प्रायोरिटी मी असायला हवं ना. त्या त्यांच्या वेगळ्याच विश्वात रमल्या. त्यांना अजून काही वाटतच नाही. असं नाहीये राजवीर, काही गोष्टींना वेळ लागतो. आता इतक्या दिवसांनी तुम्ही एकत्र आला, मग सगळं ठीक व्हायला थोडा वेळ लागेल. नाही माई, मला नाही वाटत तसं. आज सुद्धा मला न सांगता विसर्जनाला गेले. अरे तसं काही नाहीये, तुला सांगायचं राहून गेलं असेल. पण तू छोट्या छोट्या गोष्टींवरनं चिडू नकोस आता. ही छोटी गोष्ट नाहीये माई माझ्यासाठी. तुला माहितीये त्यांच्याशिवाय नाही राहू शकत मी. आणि आता त्या बाईमुळे जर त्या माझ्यापासून दूर जाणार असतील ना तर ते तर होऊच देणार नाही मी. नाही, असं काही होणार नाही. तुला जाणवतंय की नाही मला माहिती नाही माई, पण त्या बाईमुळे मनवा बदलत चालले आणि मला नाही चालणार ते. आतापर्यंत त्यांच्या आणि माझ्यामध्ये खूप प्रॉब्लेम झाले, पण आता कोणालाच येऊ देणार नाही मी मध्ये. काही झालं तरी चालेल. राजवीर, माझं ऐकशील का? राजवीर, 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 अरे थांब ना. कुठं निघालायस? मनवा आणायला. ती येईल ना. माई, मी मगापासून त्यांना कॉल करतोय, त्या उचलत नाहीये. काय समजायचं मीच चुकतोय का अजून? पण तसं म्हटलं का मी? हे बघ, पण एवढं रागराग नको करूस. मी घेऊ नको. अरे राजवीर, काय झालं? मनवा आली नाही का अजून? वडील, विसर्जनाला गेलीये वहिनी, म्हणजे वेळ लागणारच. हा बरोबर. मग तू आणायला चाललायस का तिला? पण कमाल आहे मनवाची. एखादा मेसेज वगैरे तरी करून ठेवायला पाहिजे होता ते. पण वडील, साधना काकू आहे ना मनवा वहिनी बरोबर? हो तर आहे. मोहन, पुरे झाली चर्चा. ठीक आहे, आता मला काय. राजवीर, तू मोहन आणि यश जेवायला बसा. मी वाटते जेवायला. मनवा येईल नंतर. चालेल. राजवीर चल. नकोय मला माहिती. राजवीर, एवढी काळजी करू नकोस, येईल ती. हे तुला खायचं असेल तर तू का, मला नकोय. बरं ठीक आहे, आपण सगळे एकत्रच जेवू नंतर. तसंही नंदा आणि रंजू यायची अजून, येतील थोड्या वेळात, मग जेवू. म्हणजे मग वहिनी आल्यावरती जेवायला बसायचंय का? म्हणजे वहिनीला खूप वेळ लागेल ना, म्हणून. हे पण तुम्ही आलात म्हणून मजा आली विसर्जनाला. कुठे होता तुम्ही? आईंच्या घरी विसर्जनाला. सांगण्याची पद्धत नाहीये. राजवीर, मी तुम्हाला दुपारी कॉल करत होते पण तुमचा फोन लागत नव्हता. मनवा, निदान मेसेज तरी करायचंस ना तू. राजवीर किती फोन ट्राय करत होता तुला. किती टेन्शन मध्ये आला होता बिचारा. काका, पण मी फोन कुठे आहे तुझा? फोन कुठे आहे? सॉरी, माझा फोन आईंच्या पर्स मध्ये. विसर्जनाच्या गडबडीत लक्ष नाही गेला फोनकडे. तुम्ही या ना आत. बाई, कशा आहात? मी बरी आहे. तुम्ही कसे आहात? मजेत. हा, आता मध्ये मध्ये अक्काची आठवण येते, पण ती तिच्या घरी आहे याचाच आनंद आहे मला. मामा, तुम्ही या ना आत बसा. मी काहीतरी खायला बनवते. लवकर आण, भूक लागली आहे. एक मिनिट.
त्या माणसाला आत्ताच्या आत्ता घरातून बाहेर जायला सांगायचं. राजवीर काय झालंय? या घरात कोणी आलेलं चालणार नाही मला. राजवीर प्लीज, ते आईचे मानलेले भाऊ आहेत. तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का मनवा? हा माणूस नकोय मला इथे. राजवीर, अरे मग याच्यात पडू नको. राजवीर, ते मला आणि आईना घरी सोडायला आले. मग बाहेरूनच जायचं होतं, घरात यायची गरज नव्हती. हे बघ राजवीर, मला माहिती आहे तुझ्या मनात माझ्याबद्दल खूप राग आहे. आपलं भांडण झालं होतं, पण खरंच सांगतो माझ्या मनात तुझ्याबद्दल अजिबात राग नाही. आता भांडणात रागाच्या वरात काहीतरी बोलून गेलो असेल, त्याबद्दल मी तुझी माफी मागतो. विसरून जा सगळं. अरे हे बघ, तू पण मला मुलासारखा आहेस. हा? काही मनात ठेवू नकोस. पुढच्या 1 मिनिटात हा माणूस घराच्या बाहेर गेला पाहिजे मला. आणि परत घरात किंवा एरियात नाही दिसला पाहिजे. राजवीर, तू येतो. अक्काची काळजी घे. मामा सॉरी. सॉरी सॉरी काय? त्याला सापड. राजवीर, तू कमाल आहे. आपलं घर म्हणजे धर्मशाळा झालंय आता. चल. आई, तुम्ही प्लीज म्हणाला ना. आई, माई, आता कसं समजवू मी आईंना? तू राजवीरशी बोल, मी बोलते तिच्याशी. राजवीर, राजवीर, आय एम रिअली सॉरी. मला खरंच तिथून कॉल मेसेज करायला नाही जमलं. आणि तुम्ही सुब्बू मामांवर एवढं का चिडलात? जाब विचारायला आलात? मी जाब विचारत नाहीये, पण पाहुणे आहेत घरातले. आणि नाही, ठीक आहे. इथून पुढे कोणाशी कसं वागायचं, कसं बोलायचं सगळं तुम्हाला विचारून ठरवतो मी. असं म्हणाले का मी? त्याचा अर्थ तोच होतो म्हणवा. मला फक्त एवढंच म्हणायचंय, तुम्ही माझ्यावर रागावला होता ना, मग माझ्यावर राग काढायचा ना. त्यांच्यावर राग काढायची काय गरज होती? त्यात तुम्ही त्यांना म्हणालात घरात पाऊल नाही ठेवायचं. मला माहिती आहे आईंचा किती जीव आहे त्यांच्यावर. नाही माहित मला, आणि मला नाही बोलायचं या विषयावर. असं कसं नाही बोलायचं? म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्ही म्हणता मला या विषयावर नाही बोलायचं. अशाने प्रश्न नुसते वाढत राहणार आहेत. राज, म्हणजे तुम्ही कसंही वागलेलं चालतं, आणि मी काही वागलो तर तुम्हाला राग. मला राग नाही आलाय तुमचा, पण राजवीर, असं सगळ्यांसमोर तुम्ही इन्सल्ट केला त्यांचा. त्यांना कसं वाटलं असेल? बाहेर जायचं ठरलं होतं ना आज आपलं. साडी आणली होती तुमच्यासाठी आज मी. आज सकाळी तुम्ही म्हणालात एकमेकांसोबत वेळ नाही घालवलाय, पण सगळं प्लॅनिंग केलं होतं मी. रेस्टॉरंट बुक केलं होतं तुमच्यासाठी, आणि असं वागलात तुम्ही.
एकदा सुद्धा विचार करावा असं नाही वाटलं मला कसं वाटेल. का प्रत्येक गोष्टीचा इतका हट्ट का करायचा असतो तुम्हाला? ऑफिसची सगळी कामं सोडून यायला मूर्ख नाहीये मी. तुमच्यासाठी आलो होतो मी. हो पण मी खरंच सांगते, मी कॉल केला होता पण नाही प्लीज कारण देऊ नका मला. कारण द्यायची असतील तर मी पण 100 कारण देऊ शकतो, पण तसं नाही करत मी. आपल्यातलं अंतर कमी होण्यासाठी प्रयत्न करतोय मी, पण तुम्हाला काहीच वाटत नाही त्याचं. म्हणजे अजूनही मी प्रायोरिटी नाहीच आहे तुमची. राजवीर, साधना, ऐकतेस का माझं? आधी रडणं थांबव बरं. नाही, मी मनवाला म्हणाले होते तू विसर्जनासाठी येऊ नकोस, राज चिडेल, पण तिने ऐकलं नाही माझं. अगं पण ती तुझ्यासाठी आली होती ना. तुम्ही पाहिलत ना राज किती चिडला सुबू अण्णावर. हो, जरा जास्तच बोलला तो. बोलायला नको होतं त्याने, पण राजवीर जरा तापट आहे ना. तो रागाच्या भरात बोलून जातो, पण राग शांत झाला ना की बघ तो स्वतः सुबू अण्णाशी बोलायला जाईल की नाही. माही, सुबू अण्णा सख्या भावापेक्षा जास्त आहे माझ्यासाठी. मी एकटी असताना त्यांनीच साथ दिली. या सगळ्यातून त्यांनीच बाहेर काढलं मला. हवं तर मी माफी मागते त्याची. माही, असं का बोलताय? वर्षाने मला जास्तच अपराधी वाटतंय. तू असं का मनात आणतेस? कारण राज मला कधीच. हे बघ, हे असं पुन्हा बोलायचं नाही, नाहीतर मी रागवेन तुला. मला माहितीये तुम्ही आणि मनवा माझ्या पाठीशी आहात, पण पण बिन काही नाही. राजवीर जे बोलला ना ते बिलकुल मनाला लावून घेऊ नकोस. आणि तो मनवावर चिडलाय त्याचं काय? मनवा घालेल त्याची समजूत. काय झालं? मी मनवाशी बोलणार आहे एकदा. कशाबद्दल? तू हट्ट सोड. राज मला कधीच स्वीकारणार नाही. तो कधीच कुटुंबात सामावून घेणार नाही मला. त्यामुळे तसे प्रयत्न सोड. खूप भूक लागली आहे मला. नंदा, मान्य आहे थोडा उशीर झालाय, पण मनवा वाढतीये ना, शांत बस. थोडा उशीर? बरे आहात ना? किती वाजलेत बघा. अरे हो वडील, नेहमीपेक्षा ना जरा जास्तच उशीर झालाय आज. सॉरी, माझ्यामुळे सगळ्यांना उशीर झाला. असू दे ग, काय फरक पडतो? तुला कधी कोण काय बोलतं का? रंजू, काय झालं माई आता? मनवाला कधी कोण काय बोलतं का? आता जेवणाच्या पाण्यावर नको वाद. बरं जाऊ दे, मी दुसरा विषय बोलते. काय मग मनवा, तू विसर्जनाला गेली होतीस म्हणे. कसं झालं विसर्जन? छान झालं. दिसतंय. अरे वा, राजवीर देखील आला. चला आता एकत्र जेवून घेऊ पटकन, मलाही भूक लागली खूप. मनवा, अगं तू देखील बस ना आमच्या सोबत. हो, मी बसते थोड्या वेळात. थोड्या वेळाने का? हा, तुला साधना वहिनी सोबत बसायचं असेल ना? अगं वहिनी, तू पण बस ना. म्हणजे आता सगळे जमलोच होत तर वेगळं कशाला बसायचं ना जेवायला. आणि तूच म्हणतेस ना आपण एकत्र कुटुंब आहोत, तर निदान एकदा तरी एकत्र जेवायला बसायला पाहिजे. हो, मी बसते ना थोड्या वेळ. मनवा बसा.
राजवीर बसा, सगळ्यांसोबत जेवायला बसा. मनवा अगं जेव की.